नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलीच गोष्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे। काही ठिकाणी धरण तुडुंब भरली आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। पण याच पावसाबद्दल हवामान खात्याने एक असा अंदाज दिला आहे जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। तर सविस्तर समजून घेऊया सध्याची परिस्थिती। सर्वप्रथम बोलूया सध्याच्या परिस्थितीबद्दल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे। काही तालुक्यामध्ये तर अतिवृष्टीची नोंद झाली आहे। याचाच परिणाम असा झालाय की राज्यातील अनेक धरण आता तुडुंब भरले असून काही धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे। याशिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे। हवामान खात्याने मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। आता प्रश्न असा आहे, पुढचे काही दिवस पावसाचं काय चित्र असेल? विदर्भासह राज्याच्या इतर भागातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी एक वेगळाच अंदाज वर्तवला आहे। IMD च्या दीर्घकालीन अंदाजानुसार मान्सूनच्या उत्तरार्ध देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचं मुख्य कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव, जो मान्सून संपेपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पावसाचे मोठे खंड पडू शकतात, दीर्घ विश्रांतीचे टप्पे येऊ शकतात आणि काही ठिकाणीच मुसळधार सरी बरसतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामध्येच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसावर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण याचा थेट परिणाम खरीप पिकावर होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील पावसाची सविस्तर आणि ताजी अपडेट। सध्याची अतिवृष्टी आणि पुढे येऊ घातलेला संभाव्य कोरडा टप्पा, हवामानाचे पुढील अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू। व्हिडिओ आवडला असेल तर आपलीच गोष्ट या चॅनलला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।